हॅलो नमस्कार, कशा आहात सर्वजण? सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ आणि ओम नमः शिवाय. आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदाचा व आरोग्यदायी जावो. तर आजचा जो ब्लॉग आहे तो तुम्हाला मी थोडासा मिक्स देणार आहे, सकाळचा आणि संध्याकाळचा. तर असो, सकाळी सकाळी चहा झालेला आहे आपला आणि चहा रांगोळी वगैरे सगळी दारची कामं आवरलेली आहेत. आणि लगे मी काय केलेलं आहे, रविवारचा दिवस होता, शनिवारचा का रविवारचा दिवस होता, त्या दिवशी मुलं म्हणले आपल्याला थोड्याशा भट्ट्या कर. म्हटलं चला, आता मला घरी तर वेळ नसतो, ज्यावेळेस मी घरी असते त्यावेळेस मुलं घरी नसतात, मुलं घरी असतात त्यावेळेस मी घरी नसते. म्हटलं चला, आहेत घरी आज तर मी त्यांच्यासाठी थोड्याशा भट्ट्या बनवते, कारण आवडतात त्यांनाही आणि असे भाकरीला कंटाळ्याने करतात. उन्हाळा दिवस आता चालू झालेला आहे, त्यामुळे जेवण करायला थोडंसं म्हणजे धुपतात ते. तर म्हटलं चला असू दे, करूया थोड्याशा भट्ट्या. तर त्यासाठी मी घेतलेला आहे थोडासा ओवा, थोडासा जो खायचा सोडा आहे ना तो घेतलेला आहे, त्याच्यामध्ये पीठ घेतलेला आहे, रवा थोडासा जो घरचा रवा होता तो घेतलेला आहे आणि थोडासा कच्चा रवा घेतलेला आहे आणि थोडंसं बेसन पीठ आणि थोडंसं गव्हाचं पीठ, असे हे पीठ मी मिक्स करून घेतलेले आहेत. आणि ह्यामध्ये आपल्याला टाकायचं आहे कडकडीत असं तेल गरम करून टाकायचं आहे, जेणेकरून खाता सोड्या, तेल आणि ओवा हे सगळं एकजीव मिक्स झालं पाहिजे. आणि ह्याला चवीपुरतं मीठसुद्धा घालायचं आहे, म्हणून ह्या मीठ ज्यावेळेस आपण घालतो ना त्यावेळेस ह्या भट्ट्या चविष्ट होतात. तर ह्यामध्ये आपल्याला कडकडीत तेल टाकायचं आहे, म्हणजे ह्या भट्ट्या ज्या आहेत त्या खुसखुशीत होतात. भट्ट्याला साहित्य तर काय काय घेतलेलं आहे हे मी तुम्हाला दाखवलेलंच आहे, पण हे पीठ मळत मळत मी तुमच्याशी थोडंसं बोलते. जसं की आपलं वय वाढत जातं आणि आपल्याला ह्या 2-4 गोष्टी आपल्याला लक्षात ठेवायलाच पाहिजेत. जसं की काय होतं, वय वाढलं की सगळं ठीक होईल असा आपला भ्रम असतो. आज घेतलेले निर्णय उद्याचं आयुष्य आपलं बदलून टाकतात, म्हणून ह्या 4 गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. कोणावर पूर्णपणे अवलंबून राहायचं नाही. मुलं, जोडीदार, नातेवाईक कोणीही कायमचं आपलं आधार होऊन राहत नाही. दुसऱ्यावर अवलंबून राहिलं की कधी कधी आपला स्वाभिमान गमवावा लागतो. स्वतःची आर्थिक तयारी ठेवावी, थोडीफार बचत करावी, स्वतःच्या पायावर उभं राहायला शिकावं. स्वतःचं स्वावलंबन म्हणजे स्वार्थ नाही, तर ती तुमची सुरक्षितता आहे. सगळं काही देऊन टाकू नका. तुमचा वेळ, तुमची ताकद, तुमचं आरोग्य सगळं दुसऱ्यासाठी खर्च करू नका. मदत करा, पण स्वतःला संपून नाही. लोक बदलतात, परिस्थिती बदलते. आज स्वतःला रिकामं केलं तर उद्या कोणी भरून देईलच याची खात्री नसते. जुन्या गोष्टीचं ओझं सोडा. राग, दोष, जुने दुःख मनात साठवून ठेवू नका. अनेक लोक वयामुळे नाही तर मनातल्या ओझ्यामुळे कटू होतात. शक्य असेल तेव्हा माफ करा, गरज असेल तेव्हा दूर व्हा. भूतकाळात अडकून राहू नका. कोणाजवळ ठेवायचे हे ठरवा. नेहमी टीका करणाऱ्यांना, वापरून घेणाऱ्यांना, त्रास देणाऱ्यांपासून दूर राहा. जीवनातली खरी वेदना एकटेपणा नाही, तर चुकीच्या लोकांशी वेढलेलं असणं ही खरी वेदना असते. आजच निर्णय घ्या, कारण वृद्धापकाळ हा अचानक येत नाही, पण तयारी आजपासून सुरू ठेवली तर आपण त्या वृद्धापकाळामध्ये उभा राहू. तर चला, आजचा हा विचार तुम्हाला कसा वाटला मला नक्की सांगा. आणि आज मी मस्त असं काळ्या वाटणाचं वरण बनवत आहे. काळ्या वाटणाच्या वरणासाठी ताजं काळं वाटण तयार केलेलं आहे, जे की मी नेहमी करते. खडे मसाले भाजून धने, फूल, लवंगा, मिरे, 2-4 लाल मिरच्या किंवा घरचं लाल तिखट टाकायचं आहे. हे सर्व मिश्रण जे आहे ते भाजून आपल्याला वाटून घ्यायचं आहे आणि नंतर लसूण खोबऱ्याची फोडणी देऊन त्यामध्ये हे वाटण आपल्याला तळून घ्यायचं आहे आणि हळद टाकून आपण शिजवलेलं वरण यामध्ये आपल्याला घालायचं आहे. तर हे काळ्या वाटणाचं वरण जे आहे ते गावाकडे खूप आवडीचं आहे. आणि सिटीमध्ये काय करतो आपण, कढीपत्ता, थोडंसं तिखट आणि कांदा लसूण मसाला घालतो, बस घटवट असं वरण आपण करतो. हे घट्ट वरण खाण्यापेक्षा गावाकडचं पातळ वरण कधीतरी खाऊन बघा आणि तुम्हाला पंक्तीत जेवल्याचं फिलिंग्स येतील. आणि पंक्तीतलं वरण काय असतं ना, ज्यावेळेस तुम्ही पंक्तीमध्ये कधी जेवला असाल तर तुम्हाला ते माहीत असेल, कारण पंक्तीतल्या वरणाचा जे आपण सामुदायिक बनवतो, जे सगळ्यांच्या मताने बनवतो, त्याची चव काहीतरी वेगळीच असते. बघा ह्याचा रंग कसा मस्त आला आहे. आणि ह्याची डीप रेसिपीसुद्धा मी 1-2 वेळेस शेअर केलेली आहे. आणि ह्या बट्ट्यासोबत तर
हेच वरण खायला खूप छान लागतं. असो, भट्ट्या काय केलेल्या आहेत, कणिक मळून घेतली की आपल्याला अर्धा तास ते पीठ भिजून द्यायचं आहे. आणि भिजून घेतल्याच्या नंतर आपल्याला गोल गोल गोळे करून पाण्यामध्ये उकडून घ्यायचे आहेत, जेणेकरून ते तेल जास्त पीत नाहीत, तेलकट होत नाहीत आणि खुसखुशीत होतात. तर चला, हे मी उकडून घेतलेले आहेत. आणि जे उकडून घेतलेलं आहे ना, ते आपल्याला मिडियम गॅसवरती तळून घ्यायचं आहे. मिडियम गॅसवरती ह्याला जास्त वेळ लागतो तळायला, पण तुम्हाला वेळ असेल तर तुम्ही मिडियम गॅसवरतीच तळून घ्यायला, नसेल तर थोडासा म्हणजे फुल आचेवरती सुद्धा तुम्ही ह्याला तळून घेऊ शकता. फक्त तळत तळत आल्याच्यानंतर थोडा गॅस आपल्याला कमी ठेवायचा आहे, म्हणजे याचा खुसखुशीतपणा जो आहे तो कायम राहतो. आणि ज्यावेळेस तुम्ही एकदमच मंद आचेवर तळताल त्यावेळेस त्या पटकन तळणार नाहीत, पण त्या तेल म्हणजे त्याच्यामध्ये आपण खायचा सोडा घातलेला असतो ना, त्यामुळे ते तेल पेल्यासारखं वाटतं आपल्याला आणि लवकर तळत नाहीत, पण ते तेल अजिबात तेलकट होत नाहीत. असो बघा, मस्त डाळ भट्टी आणि थोडासा मसाला भात होता. आणि प्रतीक्षाने घेतले होते सकाळी थोडेसे नानकेट, तर एक नानकेट तिला मी हे जेवणामध्ये वाढलेलं आहे, कारण यांनी सकाळी खायला नव्हते. तो फ्रीजचा श्रीगणेशा आपला झालेला आहे प्रतीक्षानं. मी घरी नव्हते, फ्रीज आलं त्यावेळेस मी घरी नव्हते, त्यामुळे तिनं मस्त फ्रीजची पूजा वगैरे केलेली आहे. आणि फ्रीजमध्ये जेवढं साहित्य आहे तेवढं ठेवून घेतलेलं आहे. हे होतं आपलं सकाळचं रुटीन. आणि थोडंसं संध्याकाळच्या रुटीनमध्ये तुम्हाला काही खूप दिवसांनी संध्याकाळचा थोडासा व्हिडिओ शेअर करते. हे बघा, आत्ताच वाचन वगैरे झाले, माझं आरती वगैरे झाली आणि आता टाईम भरपूर झालेला आहे, 6:45 वाजलेले आहेत. प्रतीक्षा येईन शाळेतून, अजून मागचा पसरा आवरायचा बाकी आहे. कपडे वगैरे काढून घेतले तर बाहेर आभाळ आलेलं आहे, पाऊस यायचं वातावरण पूर्ण बनलेलं आहे. मी पण काहीच आवरलेलं नाही आहे आणि सगळीकडे कपडे मात्र तसेच पडले. ते बघा, भांडे वगैरे थोडेसे आवरले, थोडेसे अजून बाकी आवरायचे. आता प्रतीक्षा येईपर्यंत कपड्याच्या घड्या वगैरे घालून घेते आणि नंतर मग वगैरे करते. तिला चहा प्यायला खूप आवडतो, आलं की चहा बनवच म्हणते, कारण नुसता चहा वगैरे नाही पेत, पण तरीसुद्धा चहासोबत थोडंसं तोच खारी वगैरे असेल तर खाते. मग आल्या जेवणावर पण नाही हे होत. हे बघा, तिथे आभाळ आले, थंड हवा वगैरे सुटली आणि गावाकडे तर खूप वादळ सुटलं होतं, खूप म्हणजे खूप. चला, घेते कपड्याच्या घड्या वगैरे घालू. आपण जो स्वयंपाक केला आहे त्याच स्वयंपाकाचा संध्याकाळचा भाजी भाकरीचा नैवेद्य मी काय केलेला आहे, आपल्या स्वामींना दाखवलेला आहे. आज मात्र पूजेमध्ये फुलं वगैरे नव्हते. चला, मी इथेच व्हिडिओचा एंड करते. आवडला तर नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा.